5,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. जरा जोरदार काय झालं पाहिजे. एक स्पेशल अनाउन्समेंट आहे. जे स्टेटच्या म्हणजे जे टाईममध्ये वरती बसलेले आहेत त्यांना निवेदन आहे की आपण जो सपोर्ट पाचचा व्यवस्थित बसा आणि पाचच्या साईडला नवीन सपोर्ट काढलेले आहे निघाले आहे तर आपण लक्ष पुढे बसावं. आपलं नम्र विनंती आहे. आपले जे सहकारी आहेत त्यांनाही नम्र विनंती आहे की आपल्याला लक्ष द्या. गॅलरी जी आहे त्याच्या पाचच्या साईडला सपोर्ट जो महत्वाचा असतो आणि कोणी मागून उतरू नका. आपण मी बघतोय कधीपासून आपण पाठवून काही मुलं वरतून तिकडे चालत येत आहेत तसं करू नका. दोन स्वयंसेवक आपल्याला तिथे जाऊन लक्ष टाका. कोण मागून उतरते ते बघा जरा. स्वयंसेवक आपण तुझी राईट साईडची गॅलरी आहे त्या ठिकाणी जाऊन बघायचं कोण खाली उतरले तर या ठिकाणी त्यानंतर फांडुरगावचे सन्माननीय संजय कावळे, सन्माननीय किरण बेडेकर, सन्माननीय कल्पेश पाटील, सन्माननीय नयन म्हात्रे, सन्माननीय सिद्धेश बेडेकर तर सन्माननीय जे 5 नाव आहेत या ठिकाणी आपण जर आला असाल तर आपण व्यासपीठावरती आपल्या देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. कोण विचार कोण काय एवढी गाडी आणलोय जागा आहे का. महिला दोन संघ या ठिकाणी खेळत आहेत. एका मैदानावरती या स्पर्धेमध्ये दोन संघांना देखील संधी मिळाली आणि कोटेश्वरी मुरुड वर्सेस सिटी असे दोन महिला संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सामना खेळत आहेत आणि जो संघ हा सामना जो जिंकेल संघ त्या संघाला विघ्नेश्वर माळी यांचे जिवलग मित्र सन्माननीय इनाम शिंदे यांच्याकडून रोख 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. जरा जोरदार काय झाला पाहिजे त्या महिला खेळाडूंसाठी. मित्रांनो जरा महिलांचा सामना चालू आहे. जरा इथं काय अनुभव जोरदार या ठिकाणी त्याचप्रमाणे जीके मरीनचे ओनर सन्माननीय कॅप्टन निकम सर यांच्याकडून देखील या ठिकाणी ऑफर आहे. या स्पर्धेचा जो विजेता संघ असेल त्या संघाला 3,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. त्याचप्रमाणे रंगाचा जो संघ असेल सेकंड नंबर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ असेल त्यासाठी देखील 1,500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचा जो मानकरी ठरेल त्या संघाला देखील या ठिकाणी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. त्याचप्रमाणे हे दोन महिला संघ या ठिकाणी संघ घेत आहेत त्या दोन्ही संघांसाठी 500-500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. दोन संघांना दोन्ही संघ खेळण्यासाठी आपण पहिल्या क्रमांकाची दिला. त्याचप्रमाणे सन्माननीय आपले आलेकर उत्कृष्ट आपण जर कुठे आला असाल तर तिथे आपण व्यासपीठावरती आपल्या देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. सन्माननीय संजय कांबळे, सन्माननीय किरण बेडेकर, सन्माननीय कल्पेश पाटील, सन्माननीय नयन म्हात्रे आणि सन्माननीय सिद्धेश बेडेकर आपण देखील कुठे आला असाल तर कुठे आपण व्यासपीठावरती आपल्या देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आपला जो पोलीस द्वार आहे त्या ठिकाणी टीव्हीचा बाईक पार्क केलेला आहे. आपण पोलीस साईडला करायचं आहे त्यांच्या बाईक आहे कारण थोडासा वेळा त्या ठिकाणी आपल्यासोबत लाडके आमदार आदरणीय मंगेश साहेबांचा आगमन या ठिकाणी होत आहे. तर आपलं निवडणूक आपण त्या बाईकला साईडला लावायचं आहे. गाडी आपली येण्यासाठी जर अडथळा निर्माण होत असेल तर आपण त्याला तिथे लक्ष टाका. कारण आपल्या सर्वांचे नाते त्यांनी सांगितले निखिल होत आहे आणि त्याच्यासाठी आपण बाहेर लक्ष टाकायचं.
सांगायचं जर कुठे गाड्यामध्ये उभे असेल तर सरकवून घ्या. त्याचप्रमाणे सन्माननीय रणजितजी गावकर आपण कुठे आला असेल तर कृपया आपण राष्ट्रवादीचे आपल्या देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आपल्याला विनंती असेल कृपया आपण राष्ट्रवादी यायचं. तिला आवड आहे त्याचप्रमाणे आज महिला संघाचा सामना या स्पर्धेमध्ये सुरू आहे. नक्कीच या दोन संघाला देखील या ठिकाणी संधी मिळाली आणि एक ऑफर देखील या सामन्यासाठी लागली गेली आहे. त्याचप्रमाणे मनीष महेंद्र पाटील गोरकुले आपण कुठे असाल तर कृपया आपण व्यासपीठावरचं आपल्या देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. तर या ठिकाणी ऑफर लागली गेलेल्या सामन्यासाठी आपल्याला माहिती आहे की 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असणाऱ्या सन्माननीय विनार जिल्हा यांच्या माध्यमातून या सामन्यासाठी जो संघ विजय होईल त्या संघासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा या ठिकाणी 1,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. सन्माननीय ऋतुजा दीपेश वरंकर ग्रामपंचायत राहुरी यांच्याकडून 1,000 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. मुरुड तालुक्यातील एक नामवंत छायाचित्रकार आज या ठिकाणी या स्पर्धेकरिता उपस्थित आहेत. आदरणीय सुधीर मागरे यांचं देखील या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतोय आणि सन्माननीय विनंती माळेसाहेब आपण विनंती करतोय आपण आपला शुभार्थ या ठिकाणी सन्माननीय सुधीरजी नागरे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचे. जरा जोरदार काय झाला पाहिजे कारण आपल्याला त्यांचं छायाचित्रीकरण माहिती आहे. आज कित्येक वर्ष या मुरुडकरांसाठी एक उत्तम सेवा त्यांच्या माध्यमातून केली जाते आणि आज या कबड्डी स्पर्धेकरिता या मंचावरती उपस्थित असताना आपण पाहतोय की सन्माननीय विघ्नेश माळी यांच्या शुभार्थ या ठिकाणी सन्मान केला जातो. नक्कीच चालू सामना आणि चालू सामन्यासाठी एक मोठी ऑफर या ठिकाणी लागली गेली आहे. जो संघ विजयी या सामन्यावरती होईल त्या संघाला या ठिकाणी 5,000 रुपयाचे कॅश प्राइज सन्माननीय विनार जिल्हे सन्माननीय विघ्नेश माळी यांचे जीवनात मित्र नक्कीच मित्राचं खूप मोठं सपोर्ट आणि एवढी मोठी लोकसंख्या आपण या ठिकाणी पाहतोय. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी सांगू इच्छितो की विजय हा निश्चित झालेला आहे. आयडिया आहे माझी. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा या ठिकाणी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय ऋतुजा दीपेश वरंकर मॅडम सरपंच ग्रामपंचायत राहुरी यांच्याकडून देखील या चालू सामन्याच्या विजेता संघासाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज कॅप्टन सन्माननीय निकाल सर यांच्याकडून या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाचा सामना होऊ द्यायचा. त्यानंतर पुढचा जो सामना आपण दिला सेमीफायनलचा पहिला सामना त्या दोनही संघांना पुढच्या सामन्याकरिता दुसरा पुकार देतोय. त्या दोन्ही संघाने आपला सामना खेळण्यासाठी तयारी करायचा. AK वॉरियर्स वर्सेस AB सेवन स्टार. नाव सांगा उमेदवार सन्माननीय विघ्नेश माळी पुरस्कृत सुशील मुरुड तालुका कबड्डी प्रीमियर लीग 2025 एक भव्य कबड्डी स्पर्धा या मैदानावरती सुरू आहे.
दोनची आहे काढ हे आवाज करा तिची कॅच तयारी या दोन संघांची आपण त्याचे खेळाडू पाहतो कारण त्याची जी वृत्ती मिळत आहे त्या मेहनतीच्या जोरावर परिश्रम या ठिकाणी आपण पाहतो महिलेला सगळ्या कबड्डी स्पर्धा देखील खेळतात आणि अतिशय मेहनत करून खेळत असतात खेळ आपण मैदानावरती कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून मैदानावरती पाहतोय कुठली कोणची काय असं खेळतोय ना पुढच्या संघाला देखील आपण या ठिकाणी पुकार दिलेला त्या दोनही संघांना विनंती असेल की मित्रांनो आपण तयारी करायचं आहे कारण आता मात्र आपल्याला या स्पर्धेतील टॉपचा आणि आज देखील पुन्हा एकदा अशा अंतिम दिवशी श्री सन्माननीय श्री विघ्नेश माळी बसू शिवसेना ग्रुप तालुका कबड्डी प्रीमियर लीग 2025 या भव्य आणि दिव्य कबड्डी स्पर्धेसाठी या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके खरे हातांना या मुरुडकरांच्या विकास कामांना गती देणारे नेतृत्व त्यांनी खरोखर अनेक लोकांना खरोखर काल सुद्धा सांगितलं की ज्यांनी विकास कामं तर केली परंतु बऱ्याचशा जे लोकांचे मतभेद होते ते दूर करून सर्व लोकांना दूर करताना एकत्र आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं असं सर्वांचे लाडके सन्माननीय सरदार आमदार महेंद्रसिंह दळवी साहेबांचे या ठिकाणी आगमन असेल तर जोरदार टाळ्या सन्माननीय महेंद्रसिंह दळवी साहेबांसाठी झालं पाहिजे गौब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय पहिल्या सेमीफायनलच्या दोन्ही संघांना या ठिकाणी दुसरा पुकार देतोय आपण दोन्ही संघाने क्रीडांगणाच्या प्रवेश द्वारासमोर उभं राहायचं आहे ये बाजूला ये तिसरा आणि अंतिम पुकार होतोय टोपी लागली आता पूर्ण लागलं स्प्रे पाहिजे बाम दिला बाम सन्माननीय मीनाजी जिल्हे किती साफ ना 5 किती